ऐकिली मात पुरविले मनोरथ, प्रेम वाढविले देवा, बरविली घेऊन या सेवा. केली विनवणी तैसी पुरविली धनी, प्रेम वाढविले देवा, बरवी घेऊन या सेवा. तुका म्हणे काया रसा कुरोंडी वरून या, प्रेम वाढविले देवा, बरवी घेऊन या सेवा. महायोग पीठे कटे भीमरथ्याम, वरम पुंडलिकाय दातु मुनींद्रैः, समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गा करुणं प्रसन्नं, भगवान विष्णु, भगवान हर, सोपानो भगवान ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्मचित्तदा. नमो ज्ञानेश्वरा, नमो नमो सद्गुरु कृपया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. सेवेला ये सेवक झालो तुमच्या लाभून चरणा. अहो स्वामी कृपया देवाया नावा वेरू, सहज लीले पैकी वया तुम्ही लक्ष द्या सत्य. या मुने धराल हाती शरीरामध्ये विरूपम. अहो स्वामी कृपया देवाया वैकल्परूप गणेश स्मरण. सकळ विद्यांचे अधिकरण की जीवन श्री चरण श्री गुरूंचे. ज्याचे 8वे सप्तसृष्टी अंधवे साधस्वतागिरे शिरेसी. वक्तृत्व गोडपणे अमृताते पार्वती म्हणे. रसवती वंदने अक्षरासी भावाचे अवतरण अवतरती खून. आता चले संपूर्ण तत्व गो श्री गुरूंचे पाय. जर दैवसुनी ठाय एवढे भाग्य होय उन्मेषासी. ते नमस्कार मी आता संपाद्य ज्ञानांचे धाय भक्तीं. विलोक होईन समाधी राज. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं. नमामि योगं शिरसा गुरुं विठ्ठल. ऐकिली मात पुरविले मनोरथ. प्रेम वाढविले देवा, परवी घेऊन या सेवा. अखंड संजीव समाधिस्थ
कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती साधकांचे मायबाप ज्ञानी यांची शिरोमणी संत सम्राट भगवान श्री ज्ञानोबा यांच्या परम अनुग्रहातून असीम कृपेतून अद्वैत प्रेममूर्ती भक्त शिरोमणी श्री संत नामदेवराय शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज वैराग्य शिरोमणी जगद्गुरु श्री तुकोबाराय वारकरी संप्रदायाचे परम आराध्य दैवत सर्वगुणैश्वरी संपन्न सच्चिदानंद घन अखंड करुणा वरुणालय भगवान श्री गुरु पांडुरंगाच्या अपार आणि असीम अनुग्रहातून प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री जोग महाराज प्रातस्मरणीय शांतीब्रह्म गुरुवर्य श्री मारुती महाराज पुरेकर प्रातस्मरणीय गुरुवर्य श्री मुखेकर बाबा प्रातस्मरणीय वैकुंठवासी गुरुवर्य गाथामूर्ती श्री आपल्या सर्वांचे मायबाप बाबांच्या बाबांच्या कृपा आशीर्वादाने सर्वांच्या कृपेने परसू समय आपण असणारी आजची सेवा नैमित्तिक सेवा आहे जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवान रुक्मिणी पांडुरंगापुढे परिहार देतात विठ्ठल विठ्ठल सर्व उपस्थित गुरुजन गुरुबंधू साधक सिद्ध सर्व माता पिता बंधू भगिनी या सर्व महापुरुषांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून माझा इथं तसं सेवेचा अधिकार नाही उपसंहाराची सेवा खरी तर मी कालच केली होती आता एक सर्वांनी पंगत आहे म्हणून सेवा आहे गुरुवारी बाबा सांगत असत विद्यार्थ्यांना जेवायला मिळताना मी एक तास कीर्तन करायला काय हरकत नाही असं बाबांचं वाक्य असतं म्हणून बाबा 4-5 श्रोते असते तरी कीर्तन करतात सर्व गुरुजन जे काही सिद्ध साधक सर्व ज्ञानेश्प्रिय असणारे ज्ञानोबांना प्रिय असणारे सर्व साधक मंडळी विद्यार्थी जोग महाराजांना प्रिय असणारे सर्व विद्यार्थी सर्व साधू संतांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून आपल्याला वेळेमध्ये मोजक्या वेळेमध्ये ही जी काही सेवा आहे सेवा करायची आहे सेवेच्या निमित्त तुम्हाला आम्हा सर्वांना माहिती आहे आषाढी वारी जी असणारी महावारी आहे त्या महावारीचा जो काही वारीच्या निमित्तानं साधक मंडळी शासनावर आणि कोरोनावर मात करून पंढरीला गेले शासनावरही मात केली आणि कोरोनावरही मात केली आणि आपला जो काही नियम धर्म आहे नामा म्हणे केशव राजा केला नियम चालू माझा पांडुरंगाच्या चरणी सेवा रुजू केली विठ्ठल देवाची इच्छा होती खरं तर खरं सद्गुरू जोग महाराजांचा पुरुषार्थ आहे आपण ज्ञानोबांच्या वारीची परंपरा किती मोठी आहे ती थोर महापुरुष एका वर्षी तपोनिधी श्री नारायण महाराज तुकोबारायचं प्रस्थान झाल्यानंतर आळंदीला यायचे ज्ञानोबारायांचं प्रस्थान करायचं आणि दोन्ही पादुका पंढरीला पालखीमध्ये न्यायचे पण काय देहूकराच्या आणि आळंदीकराच्या वादामुळे 1 वर्ष पालखी सोहळा गेलाच नाही आणि मग श्री गुरु हैबतराव बाबांनी इतकं दुःख झालं स्वतः श्री गुरु हैबतराव बाबांनी आळंदीहून पंढरीला ज्ञानोबारांच्या पादुका नेल्या विठ्ठल म्हणजे जे भगवत भक्त असतात त्यांना हा जो काही दुःख आहे भगवत सेवेचं जे विरह आहे भगवत सेवेचा विरह त्यांना सहन होत नाही आणि जे काही नियम धर्म आहे पंढरपूरला आपण सांगितलं होतं सर्व संत मंडळी पंढरपूरला वारीला आल्यानंतर विजयनगरच्या राजाने पांडुरंगरायाची मूर्ती कर्नाटकामध्ये नेली होती मग त्यावेळेस संत श्री भावदास महाराज होते भावदास महाराज आषाढी वारीला देवाला आणण्यासाठी कर्नाटकामध्ये गेले आणि तिथून परत माघारी येईपर्यंत कार्तिकी वारी आली म्हणजे 4 महिन्याचा काळ गेला तोपर्यंत ही सगळी संत मंडळी पंढरीला स्थिर होती तरी आकाशवर पडून पाहिजे ब्रह्मावर तुझी श्वास पाहिला विठोबा सप्त सागर एकवट होती जय विरोनी जाय शिती पंचमहाभूते प्रलय पावती तरी मी तुझीच वाट पाहिला विठोबा आता ह्या काळामध्ये असं घडत नाही याचा अर्थ नक्कीच असे निष्ठावंत भक्त नसावे विठ्ठल विठ्ठल पूजनीय गुरुवर्य संदीपन महाराजांना असा प्रश्न केला होता आमच्या गुरुबंधूंनी आणि पूर्वी असं घडलं होतं असं घडलेलं असताना सुद्धा साधू संतांसाठी देव परत आले त्यावेळेस
गुरुवारी श्री संदीप महाराजांनी सांगितलं, आपली निष्ठा कुठेतरी कमी पडते. विठ्ठल विठ्ठल. किती मोठी परंपरा आहे ज्ञानोबाऱ्यांच्या सोहळ्याची, जगद्गुरु तुकोबाऱ्यांच्या सोहळ्याची किती मोठी परंपरा आहे. जगद्गुरु तुकोबाऱ्यांच्या पोटी स्वतः भगवान श्री ज्ञानोबा जन्माला आले तपोनिधी नारायण महाराजांच्या रूपानं, आणि ही जी काही वारीची उपासना आहे, वारीची परंपरा त्यांनी चालवली. पण पालखी सोहळ्याचे आद्य जनक तपोनिधी नारायण महाराजांना सांगतात, श्री गुरु हैबतराव बाबा ते म्हणायचे, माझा केस सुद्धा आळंदीशिवाय बाहेर पडणार नाही. असे ज्यांची आळंदीवर भगवान ज्ञानोबा अशी ज्यांची निष्ठा आहे, अशी श्री गुरु हैबतराव बाबा थोर महापुरुषांनी ही चालवलेली परंपरा काळाच्या ओघामध्ये सर्वजण कशाच्या तरी भीतीनं म्हणा दडपून ही जी काही उपासना आहे ती खंडित झाली. आपल्या आता किती मोठे फळाची परंपरा आपल्याला माहिती, किती मोठे असे जे ज्ञानोबाच्या सोहळ्यामध्ये ज्यांचे पिढ्याने पिढ्या ज्ञानोबाच्या सोहळ्यामध्ये दिंडे आहेत ते सुद्धा पंढरीला चालत नाही. विठ्ठल आमचं म्हणणं होतं, जरी शासनाने नाही जावं दिलं तरी सुद्धा जे नियमस्थ दिंडे आहेत त्यांनी कमीत कमी एक विनेकरी एक काळ तरी आपापल्या मार्गाने जायला पाहिजे. आपली जी काही नियम धर्म चुकवता काम नाही. माणसं 2 टाइम नाही 3 टाइम जेवतात, जेवणाचे नियम नाही चुकवत. सगळे इतर लौकिक नियम धर्म आपले चालू आहे. हे जे काही इतर जे परमार्थिक जे नियम असतात, माणसं ढळतात, मोठं दुःख वाटतं. पण प्रातस्मरणीय सद्गुरु जोग महाराजांची परंपरा पुरुषार्थ मोठा श्रेष्ठ आहे. आज एवढ्या मोठ्या वारकरी संप्रदायामध्ये 100-150 मुलं चालत जातात. कुठल्या फळावरचा चालत गेले सांगा बरं? नाही, कुठल्या फळावरचा चालत नाही गेला नाही काय, असतील काही दिंड्या पण मर्यादित. पण आज हे जे काय विद्यार्थी त्यांची जेवणाची सोय नाही आहे का, काही पंक्ती वगैरे नाही, जेवणाची सोय नाही, काय नाही. जे काय देवावरील भार वृत्ती अयाचित सार, जसं देह देवाचे सांभाळे सार योजे यथाकरी, तसा परमात्मा आपली व्यवस्था लावेल त्या भरोशावर फक्त एकच धारणा होती की आषाढीला पंढरीला जायचंय, काही ना काय होऊन पण पंढरीमध्ये प्रवेश मिळाला पाहिजे. सर्वांची धारणा होती पंढरीला आपण गेलं पाहिजे. त्याचं कारण आहे एवढ्या मोठ्या वारकरी संप्रदायामध्ये प्रातस्मरणीय स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराजांच्या परंपरेतली सर्व साधक मंडळी भगवत भक्त हे सर्व जे आहेत सर्व गोष्टीला पराजय करून परावृत्त करून जी काय आपली साधना आपला नियमधर्म आहे चालवतात, ही किती आनंदाची गोष्ट आहे. मागच्या वर्षी प्रातस्मरणीय शांतीप्रभू गुरुवारी मारुतीबाबांचं वाक्य सांगतो. म्हणजे वारीला आज आम्ही गेलो होतो, गुरुवारी बाबा म्हणाले तुम्ही गेले म्हणजे संस्थेची वारी झाली. विठ्ठल विद्यार्थी जे आहेत सर्व विद्यार्थी पंढरपूरला भगवंताच्या दर्शनासाठी भगवंताच्या सेवेसाठी पंढरपूरला गेले. म्हणजे ही सर्व संस्थेची वारीच आहे. संस्थेची असणारी दिव्य परंपरा आहे. संस्थेचे जे जे महापुरुष झाले सर्व महापुरुष अलौकिक आहेत महाराज. भक्ती ज्ञान वैराग्य संपन्न आपण ऐकत असतो. प्रातस्मरणीय सद्गुरु जोग महाराज म्हणायचे मी माझ्या आयुष्यामध्ये कधी पापच केलं नाही. ह्या परंपरेतील प्रातस्मरणीय वैकुंठवासी गुरुवारी श्री बोधेबाबा सांगायचे आम्हाला त्या महात्म्याची एवढी पुण्य आहे, म्हटले एवढी पुण्य आहे या संस्थेमध्ये महात्मा जन्माला येतो. प्रातस्मरणीय श्री गुरु मारुती महाराज गुरु पहाटे ब्रह्ममुहूर्त 3 वाजता गंगेमध्ये स्नान करून ते जल घ्यायचं, इंद्रायणीमध्ये स्नान करून, आणि ते जल संस्थेच्या जुन्या संस्थेच्या उंबरट्यावर पूजा करायची आणि त्या उंबरट्यावर ठेवायचं. विचारलं महाराजांना, महाराज म्हटले बाबाजी आपण असं का करतो म्हटलं. तेव्हा सांगितलं त्या संस्थेतून साधू जन्माला येणार आहे, म्हणून मी अशा प्रकारे संस्थेला पाया पडतो, वंदन करतो. ही संस्था जी आहे संस्था वारकरी शिक्षण संस्था ही काय साधक सिद्ध महापुरुष साधू निर्माण करण्याची संस्था आहे, कीर्तनकाराची संस्था नाही. साधू पुरुष निर्माण करण्याची असणारी ही संस्था आहे. आणि या संस्थेचे असणारे अलौकिक उपकार या संस्थेने वारीची परंपरा जोपासली. या संस्थेने सर्व आज महाराष्ट्रामध्ये जे आपल्याला स्थैर्य अनुभवाला येतं, शांती समाधान अनुभवाला येते. आज घराघरामध्ये ज्ञानेश्वरी गाथाचा प्रचार आहे. हे सगळं कुणाचे उपकार आहेत? संस्थेचे उपकार आहेत. घराघरामध्ये ज्ञानेश्वरी, घराघरामध्ये गाथा आहे, गाथा भजन आहे, काकडा आहे, हरिपाठ आहे. हे सगळं तुम्ही कुठल्याही गावामध्ये जा महाराष्ट्रामध्ये कुणालाही विचारा, ते म्हणतात सद्गुरु जोग महाराजांचे उपकार आहे. विठ्ठल
असे जे काय थोर सेवा भगवान पांडुरंग परमात्म्याची प्रातस्मरणीय सद्गुरू महाराज गुरुवार यांच्या आशीर्वादाने सर्व साधू संतांच्या कृपेने ही सर्व विद्यार्थी मंडळी येता जाता पांडुरंग परमात्म्याची त्यांनी सेवा केली, पांडुरंग परमात्म्याची आराधना केली, उपासना केली. त्या निमित्तानं असं वाटतं की बाबा जे पायी चाललेले आहेत ते उपलक्षण घ्या. हे पायी चाललेले 100 जरी मुलं असतील, तुम्ही आम्ही सगळे चाललेलो आहोत, मला सुद्धा काही असं जाता नाही आलं. उपलक्षणातून बोलतो, जसे 100 मुलं गेली असतील, तुम्ही आम्ही सर्वच संस्थेचे जेवढे आहोत सगळ्यांना पंढरीची वारी घडली, पंढरीची जी काही सेवा आहे, उपासना घडली. आणि त्या निमित्तानं या सर्व साधकांना आज जे काही प्रसाद प्राप्त व्हावा. तुकाराम महाराज म्हणतात, भागले ती देवा माझा नमस्कार घ्यावा, तुम्ही शेमकी सकळ बाळ अवघे गोपाळ मार्गी चालता. मार्गी चालता श्रमेने ती येतात, काही कृपा आहे माझ्या ठाई. का म्हणे माझे सखे वारकरी आले हे माहेरीहून आले, माहेरीचे आले ते मज माहेर, सुखाचे उत्तर करीन त्याचे पायावरी माथा, आलिंगीन बाई बाई घेईन लवलाई, पायावरी सुख समाचार कुसेन सकळ, कैसा प्रवकार आहे त्यास आपली जीवीचे सुख दुःख भावे सांगेन आगेन आहे तसे. तुकोबरायांना हे ज्यावेळेस ज्ञानोबऱ्यांचा 16 करून वारकरी वैष्णव मंडळी, विद्यार्थी मंडळी, साधक मंडळी चालत जाऊन परत पांडुरंगाचं दर्शन करून आल्यानंतर तुकोबरांना इतका आनंद झाला. तुकोबरांनी सुद्धा एक वारी चुकली होती, तुकोबरांना सुद्धा ज्वर झाला होता. ती कथा संत कवी महिपती महाराजांनी वर्णन केलेलीच आहे. सांगितलं पत्रिकेचे अभंग आहेत ते. तुकोबरायांना वारीला एका वेळेस जाता नाही आलं म्हणून पत्र लिहिलं तुकोबरायांनी. पत्रिकेमध्ये सगळं तुम्ही संतजनी माझे करावे म्हणे, काय तुकड्याचा अन्याय त्यासे अंतरले पाय, भाका भवतारी ती माझी जीव काकुलती न देखे पंढरी, तुका चरण विठेवरी. तुकोबराय संताजवळ, वैष्णवाजवळ, वारकऱ्यांजवळ परिहार देतात. ते पत्र पाठवलं जातं, पंढरीनाथ परमात्मा ते पत्र घेतात. त्यावेळेस पांडुरंग परमात्मा म्हणतात, आता मी देहूला जाणार. त्यासाठी आदिशक्ती रुक्मिणी माता म्हणतात, तुम्ही जर देहूला गेले, सर्व भक्त मंडळी पंढरपूरला येतील दर्शनासाठी, तुम्ही जर इथं नसाल तर मग त्या वैष्णवांना अत्यंत दुःख होईल. मग आषाढीचा काला हो द्या, काला झाल्यानंतर मात्र आपण काय करू, देहूला जाऊ. पण श्री तुकोबराय मग रुक्मिणी माता एक उपाय सांगतात, काय करा, तुम्ही गरुडालाच पाठवा. गरुडाला पाठवून देहूला श्री तुकोबराय काय होतील, पंढरपूरला येतील. गरुड महाराज जे आहेत देहूला जातात, तुकोबरायांना वंदन करतात. तुकोबराय म्हणतात, माझ्या स्वामीचं असणारं जे वाहन आहे त्या वाहनावर मात्र मी बसू शकत नाही. आणि मग गरुड महाराजजी पंढरपूरला घेऊन जातात. मग काला झाल्यानंतर पांडुरंग परमात्मा रुक्मिणी आईसाहेबासोबत श्री तुकोबरायांना दर्शनाला प्रत्यक्ष प्रकट होतात आणि पांडुरंग परमात्मा श्री तुकोबरायांना दर्शन देतात. अजूनही काही वैष्णवांना शरीर सौष्ठवाच्या द्वारे आता किती संत मंडळी आहेत. काहींनी चालत गेले, पण ज्यांना चालत जायला जमलं नाही त्यांनी ह्या 21 दिवसामध्ये किती तपश्चर्या केली, खूप कडतर तपश्चर्या. कुणी ज्ञानेश्वरीचं पारायण केलं, कुणी गाथेचं पारायण केलं, कुणी 21 दिवस मौन धारण केलं, कुणी एक वेळेसच भोजन केलं. आधी जी काय उपास वैकल्य भगवान परमात्म्याची आराधना आपल्याकडून घडावी, काय इतर जायला जमलं नाही तरी ज्या ठिकाणी आपण असो त्या ठिकाणी भगवंताच्या विरहामध्ये नलगे त्यावेळेला सुखाचा सोहळा लागे मग ज्वाळा अग्नीच्या, या तुकोबरायांच्या वचनाप्रमाणे त्या परमात्म्याची आराधना उपासना केली. श्री तुकोबरांनी इतका आनंद झाला की काही वैष्णव मंडळी, साधक मंडळी पंढरपूरहून चालत आली. तुकोबराय म्हणतात, आजीची या लाभे ब्रह्मांड ठेवले, सुखी झाले मन कल्पवेना, अर्थभूत माझा जीव जयासाठी त्यांच्या झाल्या भेटी पायास. तुकोबराय म्हणतात, खूप आजीची या लाभे ब्रह्मांड ठेंगणे,
तुका म्हणे माझ्या जीवाचे जीवन स्वैरे हरिजन प्राण सखे. भगवत भक्त संत मंडळी आज मला भेटायला आली. काय आनंदाचा दिवस आहे. आजही बरवे झाले माझे माहेर भेटले. डोळा देखील हे सज्जना सज्जन निवारला भाग इच्छेचे पावर. तुका म्हणे धन्य झालं. अमुक जोडल्या सुखाच्या राशी फार त्या भाग्याचे नाही. आता काय सांगू सुख झाले आलिंगने. निवाली दर्शने कांती माझी. तुका म्हणे यांच्या उपकारासाठी नाही माझे गाठी काही. सांगतात पवित्र व्हावया घालीन लोळणी. ठेवीन चरणे मस्तक हे जोडोने हस्तक करीन विनवणे. ते साधक मंडळी चालत आले जाताना येताना जोडोने हस्तक करीन विनवणे. घेन पायवनी धोवनिया. तुका म्हणे माझे भांडवल सुचे संताय ठाईचे ठावे आहे. तुकोबरे आपली भावना अशा प्रकारे जगद्गुरु तुकोबरे पांडुरंग परमात्म्याकडे प्रकट करतात. जगद्गुरु तुकोबऱ्यांचा आपल्या अंतःकरणातला परिहार म्हणा कृतज्ञता म्हणा जगद्गुरु तुकोबरे पांडुरंग परमात्मा पुढे प्रकट करतात. तुकोबरे परिहार देतात. प्रातस्मरणीय गुरुबरे श्री वैकुंठवासी नटुसिंग बाबांच्या गाथ्यातील सलगीचं जे प्रकरण आहे मामांच्या गाथ्यातील त्यातला हा अभंग आहे. तुकोबरे परिहार देतात. परिहार कसा देतात. आणखी एक घटना घडली गेली त्या घटनेप्रमाणे म्हणजे कसं ज्या वेळेस जगद्गुरु तुकोबऱ्यांचा गाथा डोहामध्ये आपल्या पाण्यामध्ये बुडवला गंगा इंद्रायणी मातेमध्ये बुडवल्यानंतर तुकोबराय भगवान परमात्म्याला प्रार्थना करतात. नव्हती आली सिसासुरी अथवा घाय पाठीवरी तोंडे केला हरी एवढा तुम्हा आकांत वाटेला असे दोही टाई मज पाशी आणि डोळे लागू दिला नाही येते तेथे आघात पांडुरंग परमात्म्याने जो काही जगद्गुरु तुकोबऱ्यांचा गाथा आहे 2 रूपांनी परमात्म्याने तुकोबऱ्याचं रक्षण केलं. पाण्यामध्ये गाथेचं रक्षण केलं आणि बाहेर जगद्गुरु तुकोबऱ्यांचं रक्षण केलं. जगद्गुरु तुकोबऱ्या पांडुरंग परमात्मा म्हणतात माझे केले समाधान रूप गोजरे सगुण निवविले मन. आलिंगन देऊन तुम्ही कसे आहात. पण पांडुरंग परमात्मा तुम्ही कसे आहात. माऊली होऊन माया चंद्राहून शीतल पाण्याहून पातळ कल्लोळ प्रेमाचा देव काशाची उपमा. ज्यावेळेस पंढरीनाथ परमात्म्याने जगद्गुरु तुकोबऱ्याचा जो गाथा आहे गाथ्याचं संरक्षण केलं सगुण रूपामध्ये पांडुरंग परमात्म्याला दर्शन दिलं त्यावेळेस मात्र तुकोबऱ्यांना थोडं परिहार देतात. तुकोबऱ्या थोर अन्याय केला तुझा अंत म्या पाहिला जनाच्या बोलासाठी चित्त शोभविले. गाथा बुडवल्यानंतर से तुकोबऱ्यांना काही दुःख नव्हतं. जर समाजाने असं म्हटलं देव ना संसार तुका दोहीकडीच होत त्यावेळेस तुकोबऱ्या काय केलं त्यांनी जी काय अशा प्रकारे अनुष्ठान मांडलं. वाटेला अशी दोही ठाई भाग विलासी केलाशीन अधम मी यातीहीन झाकुनी लोचन दिवस 13 राहिलो. अवघे घालून या पुढे तहान भुकेचे सागरे योगक्षेम पुढे तुझं करणे लागले. तुकोबऱ्या म्हणतात उदकी राखीने कागद चुकविला जनवाद. तुका म्हणे बिरुद सास केले आपले. शेवटचा अभंग सांगतो. तुकोबऱ्या पांडुरंग परमात्म्याकडे परिहार देतात. देवा आता हे घडलं माझ्या आयुष्यामध्ये तर परत असं घडणार नाही. कापो कोणी माझी मान सुखे पिडवत दुर्जन तुझं होय शीन ते मीन करीस. चुकी झाली एक वेळा देवा माझ पासून चांडा उभे करून या जळा माझी वह्या राखविल्या. तुकोबऱ्या म्हणतात देवा आता माझी कुणी मान कापो कुणी मला त्रास देव पण तुला त्रास होईल मी असं कधी वागणार नाही. हा जसा जगद्गुरु तुकोबऱ्या पांडुरंग परमात्म्याकडे परिहार देतात तसंच प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबऱ्या परमात्म्याकडे परिहार देतात. कारण पांडुरंग परमात्म्याची जी कीर्ती आहे उदार तो हरी ऐसे कीर्ती चराचरी अनंत थोरी गरजता ते पवाडे विठ्ठला रे तू उदाराचा राव.
विठ्ठला रे तू उदाराची राशी. परमात्म्याची कीर्ती तुकोबारांनी ऐकली होती. परमात्म्याचं अवधार्य तुकोबारांनी ऐकलं होतं. परमात्म्याचं अवधार्य कसे आपल्याला ओव्या सर्वांना माहिती आहे. तुझी अवधार्य जाणू स्वतंत्र देताना मनसी पात्र पात्र कैवल्य असे पवित्र वैर्याही दिले. परमात्म्याने जी काही कैवल्यासारखं जी काही पवित्र वस्तू आहे, जी काही मोक्ष सायुज्यता आहे, ती वैर्याला सुद्धा दिली महाराज. ती परमात्म्याचं अवधार्य संपन्न आहे परमात्मा. संकादिकाचे माने सायुज्य सर्वस्व केला पुतणे. संकादिकाच्या पंक्तीला पुतणेला बसवलं. विठ्ठला विठ्ठला 100 अपराध शिशुपालाने केले. तर ते 100 अपराध केल्यानंतर त्याला काही मोक्ष प्राप्त व्हावा असा अधिकार आहे का? तिथं वारकरी भजन करून मारतात तरी देव स्वप्नात येईल. देवाचं ध्यान करून माणसं मारायला लागली, देव स्वप्नात येणार गेला. आणि शिशुपाल 100 भगवंताचे अपराध करतो तरी भगवान परमात्मा त्या शिशुपाला सायुज्य मोक्ष देतो. जे ध्रुव बाळ आहे वना आले याची लागी पैसा पितयाच्या उत्संगी चंद्र सूर्याधिका पर्यंत दिवशी जागृत केला. ज्ञानोबराय वर्णन करतात असा असणारा परमात्मा ऐसा अपकार्य तुझा उपकारू अपात्रीही बळी उदारू दान मागून दारवंती करून झाला असे बळी. अपकार करणाऱ्यावर परमात्मा उपकार करतात. जे अपात्र आहे अपात्र सुद्धा जीवाला परमात्मा दान देतात. तो ते आराधना ऐके होती पुंसा बोलावीत कौतुके ते वैकुंठी तो गणिके सुरवाडू केला. ज्ञानोबराय वर्णन करतात तुमच्या कधी ती आराधना करत नव्हती, तुमची कधी कथा ऐकत नव्हती. त्या पोपटाला राघव राघव म्हणून ती जी गणिका आहे हाका मारित होती, ती वैकुंठी तुवा गणिके सुरवाडू केला. परमात्मा तुमचा अवधार्य असं आम्ही ऐकलेलं आहे. जगद्गुरु तुकोबाऱ्या अभंगाच्या पहिल्या परमात्म्याचा परिहार देतात. ऐकिली मात पुरविले मनोरथ. देवा तुमची जी काही थोरपणा आहे तो थोरपणा पुराणाच्या द्वारे ऐकली कीर्ती तुमची. आम्ही ऐकिली मात किंवा दुसरे चिंतन केलं तर ऐकिली मात म्हणजे तुम्ही आमची गोष्ट ऐकली, आम्ही तुम्हाला प्रार्थना केली, आम्ही तुम्हाला प्रार्थना केली, सेवेची प्रार्थना केली, तुम्ही ती आमची सेवेची प्रार्थना ऐकली. पुरविले मनोरथ. देवाचं जसं अवधार्य आहे, देवाचं जसं श्रेष्ठत्व आहे, देवाला प्रार्थना केली. वास्तविक पात्र देव काय कोणाचंही ऐकत नाही. बरं देव कुणाचं ऐकत नाही. जो जन्म सहस्रासाठी इंद्राधिकाही महागो भेटी ज्ञानोबराय वर्णन करतात. जन्म 1000 जन्म इंद्राने घेतले तरी त्या इंद्राला भगवंताचं दर्शन होईल, भगवंताचं ज्ञान होईल असं नाही. परमात्मा कोणाचंही ऐकतात का हो? परमात्मा कोणाचंही ऐकत नाही. श्री तुकोबारांनी पालखीमध्ये गोड वर्णन केलेले आहे. मेली ही शहाणी करिता सायास नाही सुकले श्लोकामध्ये. तुकोबारे सांगतात नये क्षणभरी योगियांचे ध्यानी धरिती गवणी भाविका त्या भाविका तयासे येतो काकुलती शहाण्या मरती न संपले तो भरम. शहाणे जरी मेले सायास करून
परमात्मा त्यांना प्राप्त होत नाही. असा असणारा दुर्लभ परमात्मा भगवत भक्ताच्या ज्या काही गोष्टी आहेत, परमात्मा भगवत भक्ताच्या गोष्टी ऐकतात, पुरविले मनोरथ परमात्मा साधनाच्या द्वारे प्राप्तच होत नाही. काय गवळ्यांच्या होत्या पुण्यराशी तो बऱ्या वर्णन करतात. अनेक सुख ते आमुप लुटिले सकळी, गोपिका गोपाळी धनीवरी त्यांचे सांगितले मात, ज्याचे जैसे अर्थ तयापरी. त्या गोपिकाचं वर्णन केलं. त्या गोपिका त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला, बालकृष्ण परमात्म्याला अशा प्रकारे काय करायचे, शिव्या द्यायच्या. अरे विठ्ठल मूळ मायेच्या कारण्या तुझी रानसुखी झाली. जसं श्री संत श्री जनाबाई महाराज वर्णन करतात. जन्म सावित्री चोराली आणि त्या गवळणी शिव्या द्यायच्या. हसत असे शिव्या देता त्या गवळणी, परंतु मरता जप ध्यानी न बोले. जप ध्यानी मरता न बोले, तो न बोले. जप ध्यान करून माणसं मरतात, पण परमात्मा तरी दर्शन देत नाही. शिकलावण्या घाली ती बाहेर. त्या जे काही गोपिका आहेत हातामध्ये दंड घेतात आणि शिक्षा करतात परमात्म्याला आणि घराच्या बाहेर घालवतात. शिकलावण्या घाली ती बाहेर. ज्यावेळेस त्या गोपिका घरामध्ये येतात, परत पाहती भीतरी सवेची तो परत घरामध्ये आहेच. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या चरित्रामध्ये गोड आलेला आहे. शांतीब्रह्म नाथ महाराजांच्या घरी परमात्मा जी काही 36 वर्ष परमात्म्याने सेवा केली. सेवा केल्यानंतर मग शांतीब्रह्म नाथ महाराज श्रीखंडाला म्हणतात, देवा ते श्रीखंड महाराज आता वळपोटी उचला ना. म्हणजे आता किती दिवस राहायचं, सगळं झालं ना. म्हणजे आता सगळं झालं, वळपोटी उचला. वळपोटी बांधली, डोक्यावर घेतली आणि गावातलं नाथ महाराजांचं मंदिर आहे तिथून गंगेवर येऊ लागले. घेऊन गेले, घेऊन म्हणजे सोडवायला गेले शांतीब्रह्म नाथ महाराज. नाथ महाराज परमात्मा रूपी श्रीखंडाला बोलतात, या आता म्हटलं, या तुम्ही. मग नाथ महाराज परत त्याची जी काही बोलणं करून घरामध्ये येतात. येऊन बघतात तर भगवान आहेतच. देव दौडून घातला बाहेर, परतोनी भीतरी वास पाये. जी काही महाराज वर्णन करतात, जरी परमात्म्याला दूर घातलं ते परमात्मा येतात. कारण प्रेमाचे साखर आमची घरी माऊली वर्णन करतात. तर परमात्म्याला सगळं आहे. पायपा स्वर्ग मोक्ष उपायले, दोन्ही मार्ग तयाचे वाहन केले. आम्ही अंग ही शेकी वेचली लक्ष्मीची. ज्याला स्वर्ग पाहिजे त्याला स्वर्ग दिला, ज्याला मोक्ष पाहिजे त्याला मोक्ष दिला. आणि शेवटी आम्ही आमचं शरीर शेषर आणि लक्ष्मीला समर्पित करून टाकलं. तरी आपण पेविन जे एक ते तैसेची सुख साजूक, सप्रेमाला लागे देखत ठेविले जतन. हा ठायवरी किरीटी आम्ही प्रेमळो घेऊ आपण यासाठी. या बोली बळजत गोष्टी तैसे नवतिका आणि अनुभऱ्या म्हणतात. प्रेमाचा सागर परमात्म्याच्या घरी आहे महाराज. परमात्म्याच्या घरी सर्व आहे. म्हणजे प्रेमळ भगवत भक्त आहे. ते प्रेमळ भक्ताची वाण मात्र परमात्म्याच्या घरी असल्यामुळं परमात्म्यासोबत ते दुर्लभ आहे. थोर प्रेमाचा भुकेला आणि हाची दुष्काळ तयाला न तथा मी प्रियतम. आत्मयोनिर्न शंकर हानस संकर्षण न श्रीर नैवात्माच यथा भगवान. भगवान परमात्मा सांगतात, मला त्रैलोक्यामध्ये कुणीच आवडत नाही. न तथा मी प्रियतम, माझा पुत्र ब्रह्मदेव मला आवडत नाही. न शंकर हा भगवान शिव मला जेवढे आवडत नाहीत. न तर संकर्षणो, माझा बंधू मला जितका आवडत नाही. न श्रीर, माझी जी काही देवी लक्ष्मी जेवढी आवडत नाही. नवे नवे सगळं माणसाला आवडणार नाही, पण प्रत्येकाला आपला आत्मा तर आवडेल का नाही. भगवान परमात्मा म्हणतात, नैवात्माचे यथा भगवान. माझा आत्मा मला जितका आवडत नाही तितके मला भक्त प्रिय आहे. विठ्ठल भक्तावनी देव आवडते काय, त्रिभुवनी नाही आनंद. भगवंताला भक्ताशिवाय वैकुंठ आवडत नाही, क्षीरसागर आवडत नाही, काय नाही. धरुणी अंतर राहे दासा. गोपिकांचं वर्णन केलेलं आहे. सायास करून मिळविले धन, ही गोष्ट आपण केली. त्या गोपिका काय करायच्या, सायास करून मिळविले धन. म्हणजे सायास कसे कष्ट घेतले. जे काही दूध काढायचं, दूध काढल्यानंतर त्याचं जे काही मंथन करायचं, मंथन केल्यानंतर लोणी करायचं, लोण्याचं परत तूप करायचं. ते तूप जे आहे त्या डेऱ्यामध्ये भरायचं. ते डेऱ्यामध्ये भरून जे काही टोपलीमध्ये घ्यायचं. गोकुळ कुठे, मथुरा किती अंतर आहे मग पहा. त्यावेळेस काही टमटमची सोय नव्हती. आणि मग अशा प्रसंगामध्ये यमुना मैयाचं उल्लंघन करायचं, यमुना देवीचं उल्लंघन करून मथुरेला जायचं. तितकं लांब कष्ट होण्याचं आणि तिथं जाऊन परत दूध दही विकायचं. ते जे पैसे येतील ते ही कृष्णार्पण केले.
धन मिळवलेलं आहे ते सुद्धा कृष्णार्पण केले. कृष्णाशी सकळ गायी घोडे म्हैसी समर्पिले दासी जीवे भावे त्याची करतील सेवा. न विसंबती नावा क्षणभरी तद्विस्मरणे परम व्याकुळते. न विसंबती नावा क्षणभरी होता वेगळा तयास. होती का सावी प्राण त्यांची अवस्था सांगतात. त्यांचे ध्यानी मनी सर्व भावे हरी. देह काम करी चित्त त्याचे चिंतन कृष्ण कोठे गेला. कृष्ण हा जेविला नाही. कृष्ण सतत त्याचं चिंतन म्हणत त्यांनी तुकोबऱ्यात वर्णन करतात. त्यांनी भ्रातारही कृष्ण केला आणि मूळ हरी म्हणजे माहेर आणि माहेर दोन्ही श्रीकृष्ण रूप केलं. त्यांनी जाणी तरी आपण या त्यांनी ओळखून घेतलं आपण कोण आहोत. बाकी जे जीव संसार करतात लटिके हे वाया खेळतो ते तुकोबऱ्यात सांगतात. न बोलती निजलिया हरिविन जागृती स्वप्न एक झाली. झोपलं तरी श्रीकृष्णच. कारण जागृतीमध्ये जो भाव आहे तो जागृतीतला भाव स्वप्नामध्ये दृढ झाला महाराज. आपलं तसं नसतं. जागृतीमध्ये आपण भजन करतो स्वप्नामध्ये कुठं जातो बघा. माझे तो स्वभाव मजा आणावा ऐसे कळ आले मजा नारायण. जागृती स्वप्नात ताळ नाही. जागृतीमध्ये आपलं भजन चालू आहे स्वप्नामध्ये मात्र दुसरीच क्रिया चालू आहे. म्हणजे जागृती स्वप्नामध्ये आपले अंतर आहे. पण जागृती स्वप्न एक झाले. न बोलती निजली हरी. जागृती स्वप्न एक झाले. एकविध सुख घेते त्या बाळा भ्रमर परिमळा लागी जैसा तुकोबऱ्या सांगतात. असे जे श्रेष्ठ असणाऱ्या गोपिका भगवत भक्त हे संत महात्मे विठ्ठल विठ्ठल असे या गवळ्यांनी गोपिकांनी भगवंताचा जो काही प्रेमरस आहे तो प्रेमरसाचं सेवन केलं. भगवंताला त्यांनी प्रार्थना केली. जी जी इच्छा केली ती भगवंताने त्यांची पूर्ण केली. ज्या ज्या इच्छा त्यांच्या अंतःकरणामध्ये होत्या त्या परमात्म्याने पूर्ण केल्या. भगवान परमात्मा इच्छा पूर्ण करतात. केव्हा पूर्ण करतात त्याचं कारण सांगितलं. त्याचं एक ओवी सांगतात. ज्ञानोबा ओवी सांगतात जे कृष्णाचे होय जे आपण कृष्ण होय आपले अंतःकरण संकल्पाचे अंगण वळंगती सिद्धी. आपण जर भगवान श्रीकृष्णाची पांडुरंग परमात्म्याची उपासना आराधना सेवा केली तर आपलं चित्त श्रीकृष्ण स्वरूप होऊन जातं. ज्यावर चित्त श्रीकृष्ण स्वरूप होऊन जातं त्या श्रीकृष्ण स्वरूप चित्तामध्ये ज्या जे संकल्प निर्माण होतात इच्छा निर्माण होतात ते सर्व परमात्मा पूर्ण करतात. सर्व करी पूर्ण मनोरथ किंवा तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू किंवा जिचे नाम काम धेनु कल्पतरू तिचे मी लेकरू तुका म्हणे. जैसा मनोरथ जया चित्ती काम तैसा मेघश्याम पुरविले मनोरथ गोपिकांचे अनेक लोकांचे गोकुळींच्या. भगवान परमात्मा ते भगवत भक्त असतात प्रेमळ भक्त असतात. ते प्रेमळ भक्ताच्या ज्या सर्व इच्छा आहेत सर्व इच्छा जो जे वांछील ते राहो प्राणी जात. म्हणजे चोरी करण्याची सुद्धा इच्छा पूर्ण हो नाही का. असं नाही
पूर्वी कर्णाला सुद्धा ज्ञानोबाने वर्णन केले, जो जो वांछित तो ते लाहो प्राणीजात. पण केव्हा त्याच्या मागच्या बघा खळांचे व्यंकटे सांगतो सत्कर्मी रद्दी वाढो. व्यंकटपणा गेला, खळपणा गेल्यानंतर वाईट इच्छा होतच नाही ना. म्हणून ज्ञानोबाने पुढे म्हणतात, जो जे वांछित तो ते लाहो प्राणीजात. भगवान परमात्मा काय करतात, जे जे भगवत भक्त इच्छा करतात ते सर्व इच्छा परमात्मा पूर्ण करतात. पण भक्ताच्या अंतःकरणामध्ये कोणती इच्छा असते श्री तुकोबराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. ऐकिली मात पुरविले मनोरथ. कोणतं मनोरथ भगवत भक्तचं आमचं पुरवलं असेल तुकोबराय सांगता. बरवी घेऊन या सेवा देवा प्रेम वाढविले. देवा सेवा बरवी घेऊन या प्रेम वाढविले. आमच्याकडून उत्तम अशा प्रकारची सेवा करून घेतली आणि आमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या विषयाचं जे प्रेम आहे ते प्रेम तुम्ही वृद्धिंगत केलं. तुकोबराय पंढरीनाथ परमात्म्याकडे परिहार देतात. देवा तुम्ही आमच्या हृदयाचं जे प्रेम आहे ते प्रेम वाढवलं. कारण सगळ्यात दुर्लभ जर काय असेल तर भक्ती प्रेम सुख नवे आणि पंडित वाचका ज्ञानी असे आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त तरी भक्ती सुख दुर्लभ त्या तुका म्हणजे कृपा करील नारायण तरीच हे वर्म पडे ठाई. सगळं शक्य आहे जगामध्ये. भगवंताविषयीचं प्रेम आहे, प्रेम मात्र भगवत कृपेशिवाय सिद्ध होत नाही, प्राप्त होत नाही. प्रकाश ते कॉपी पात्रे असं म्हणते. भागवतामध्ये सुंदर 6व्या स्कंदामध्ये श्लोक आलेला आहे पहा. मुक्तानाम अपि सिद्धानाम असं म्हटलेलं आहे. देव आहेत, पवित्र अंतःकरणाचे देव आहेत, अमल असणारे जे काही ऋषीमुनी आहेत, मुक्तामध्ये असणारे सिद्ध आहेत, पण त्यांना सुद्धा भगवत प्रेम सिद्ध होत नाही, त्यांना सुद्धा भगवत प्रेम प्राप्त होत नाही. कोणी जसं आपण ज्ञानाच्या बाबतीत बोलतो मनुष्यानं सहस्रेषु कशी देतो ती सिद्ध आहे, तद्वत भक्ती शास्त्र ज्ञानापेक्षा सुद्धा गुढ आहे. विठ्ठल विठ्ठल भक्ती रहस्य अंतःकरणामध्ये प्रकट होणं अत्यंत कठीण आहे. त्याचं मूळ जर काय असेल तर सातू असं परम प्रेम रूपा भगवत भक्तीचं स्वरूप सांगत असतात. ते भक्ती कशी आहे देवर्षी नारद ते सांगतात. परम भगवंताच्या विषयी असणारा अंतःकरणातला प्रेम भाव हिलाच अशा प्रकारे तुम्ही भक्ती म्हणा. आणि भक्ती हे जे भगवत प्रेम आहे हे भगवत प्रेम भगवंताच्या कृपेशिवाय प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून तुकोबराय सांगता प्रेम देवाचे देणे देहभाव जाय देणे धरावी म्हणे शुद्धी देश काळाची. परमात्माच प्रेम देतात. म्हणून तर म्हटले पाय आपण वेळेला जे एक तैसे सुख साजूक सप्रेमाला देखील ठेवले जातात ज्ञानोबराय म्हणतात. जे भगवत प्रेम जो सुखाचा वाटा आहे ते भगवत प्रेम आहे. परमात्मा आपल्या अनन्य भक्ताच्या साठीच परमात्मा ते प्रेम ठेवत असतात. प्रेम शब्द भगवंताविषयी असताना जो काही प्रेम भाव आहे
प्रेम नसतो प्रथम अवस्था भाव इत्युच्यते बुधही. प्रेमाची प्रथम अवस्था त्याला भाव म्हटलेले आहे. प्रेमाची प्रथम अवस्था आहे ती भाव आहे आणि भावाची परिणत स्थिती आहे ते प्रेम आहे. विठ्ठल विठ्ठल. शुद्ध सत्व विशेषात्मा प्रेम सूर्यांशु साम्य भा रुचिभिश्चित्तमास्तुन्य कसो भाव उच्यते. भावाची व्याख्या सांगितली. रजतम मिश्रण रहित शुद्ध सत्व विशेष आत्मा अंतकरणामध्ये प्रेम प्रकट झालं आणि हृदय जे आहे जी काही रुची भगवत रुचीमुळे द्रवरूप झालेलं आहे तिला भाव म्हणा. आणि मग प्रेम कशाला म्हटलेलं आहे? ह्या भावाची जी असणारी परिणत स्थिती आहे योग्य रूपाने हृदय स्निग्धत्वाला प्राप्त होऊन ज्या अंतकरणामध्ये ममत्व अतिशयांकित जे भगवंताविषयी अत्यंत ममत्व निर्माण झालेलं आहे. तुझे नामी विसर पडे तरी कोटी हत्याकडे तुझा विसर नको तद विस्मरणे परम व्याकुलतेती तदर पिता अखिलाचारिता. परमात्म्याचा विसर जर झाला रे झाला तर इतकं दुःख होतं त्या भगवत भक्ताला. हे कशाचं लक्षण आहे? भगवंताच्या प्रेमाचं लक्षण आहे. आपल्याला भगवंताचा कितीतरी विसर पडतो महाराज. स्वाभाविक विसर आणि नैमित्तिक विसर आहे. जीवाचा स्वाभाविक विसर आहे. भगवत भक्ताला कधी विसर पडला तर तो नैमित्तिक विसर असतो. प्राणी या कामी म्हणून देहाची वरी आलो म्हणून पडलेला विसरो आत्मबोधाचा. हा जो विसर आहे हा स्वाभाविक विसर आहे. त्या विसरामध्ये दुःख आहे का माझा? काय वाटतं का आज हरिपाठ नाही झाला म्हणजे आपलं नाही सांगत. समजा आळंदी सोडून इतर जे गाव आहे त्या गावामध्ये जर कुणी एखादा जर बिनमाळकरी असेल हरिपाठ नाही झाला लगेच जेवायला बसला त्याला काय वाटतं का आपल्याला हरिपाठ नाही झाला काय झालं असं त्याला काहीच वाटत नाही. हा स्वाभाविक विसर आहे महाराज. मौली वर्णन करता आव्हाटल्या असता बुद्धी विषय सुखची परमामध्ये जीव तैसा उपाधी का काय मायेनं ग्रासल्यामुळे इंद्रिय ग्रामीचे राजविधी अहम ममतेच्या जल्पवादी दुःख शोकाच्या गाहे मारिल्याची सेची नाही सांगावया कारण काय ग्रासले माया. हा स्वाभाविक विसर आहे. म्हणून पडलेला विसर आत्मबोधाचा देहाची वरी आदर. प्रातस्मरणीय गुरुवारी वैकुंठवासी फुले बाबा एक उदाहरण सांगायचे. जे काही सध्याच्या काळामध्ये माणसाच्या खिशामध्ये रुमाल असतो तो रुमाल कशासाठी ठेवला जातो? समजा आता कोरोनाचाच काळ आहे नाही सगळ्या सर्दी होतीच नाही या निमित्तानं. समजा एखाद्या वेळेस सर्दी झाली तो शेंबूड शिकरण्याचं साधन जर काय असेल तर रुमाल आहे. ते शेंबूड शिकरायचा आणि त्या रुमालामध्ये ठेवायचा टाकून द्यावा ना. शेंबडाचे रुमाल किशात ठेवतो. बाबा सांगायचे शेंबडावर एवढं प्रेम असेल तर नातावर किती प्रेम असते. विसर आत्मबोधाचा हा स्वाभाविक विसर आहे. ह्या विसरामध्ये किती जरी माणसा त्याचं काहीच वाटत नाही. भगवत भक्ताला कधी कधी काय होतो विसर पडतो पण तो नैमित्तिक विसर असतो. त्या विसरामध्ये सुद्धा ते भगवत भक्त परमात्म्याला प्रार्थना करतात देवा तुझा जर आम्हाला विसर झाला. एक भगवत भक्ताचं वचन आहे जी काय सा महत हानी महत छिद्र असं म्हटलंय. यन मुहूर्त क्षण मापी तुमच्या चिंतनाशिवाय जर एक मुहूर्त जरी गेला तर ती मोठी हानी आहे. विठ्ठल विठ्ठल. हे कशामुळे घडलं जातंय सगळं? नैमित्तिक विसर झाला. आता विसर परमात्म्याचा का पडत नाही? तुकाराम महाराज परमात्मा तेच मागणी करतात याची दान देगा देवा तुझा विसर गुण गायना आवडी ह्याची माझी सर्व जोडी. पण ते गुण वर्णन करण्यासाठी परमात्म्याचा विसर न होण्यासाठी प्रेमाची आवश्यकता आहे. भगवंताविषयी जर प्रेमच नसेल तर मनुष्य कधीच भजन करणार नाही कधीच हरिपाठ करणार नाही कधीच कीर्तन करणार नाही. म्हणजे अशा प्रकारची भगवत भक्तीची जी साधना आहे भगवंताविषयी प्रेम जर असेल महाराज आवडी आणि लाजली प्रेम असेल भगवंताविषयी तर ती क्रिया जी काय ती घडली जाते. बऱ्याच सांगता प्रेम वाढविले देवा. तर कसं वाढवलं? बरवी घेऊन या सेवा. आमच्याकडून तुम्ही काय केलं? चांगल्या प्रकारची सेवा करून घेतली उत्तम सेवा करून घेतली आणि अंतःकरणामध्ये प्रेम भाव वाढवला. भज भजती सेवायाम. भजन शब्दाचा अर्थ गुरुवारे सांगत असतात. भजन शब्द म्हणजे फक्त टाळ मृदंग घेऊन भजन करणं एवढंच नाही झाडून काढणं हे सुद्धा भजन आहे. भजती सेवायाम श्रद्धेच्या द्वारे जी काही क्रिया केली जाते भक्तीची क्रिया केली जाते त्याला अशा प्रकारे सेवा म्हणा. मग कायेच्या द्वारे वाचेच्या द्वारे मनाच्या द्वारे ही जी काही सेवा आहे अविद्या नाशासाठी असणारी मोक्ष प्राप्तीसाठी असणारी जी काही साधना आहे परार्थ क्रिया सेवा दुसऱ्याच्या उपयोगासाठी असणारी सेवा आहे. सेवेचे पुष्कळ प्रकार आहेत. तुकोबाराच्या गाथ्यामध्ये 2-3 प्रमाण आलेले आहेत. कारण महाराज ज्ञानाच्या दृष्टीने तुकोबाऱ्या बोलतात तुका म्हणे देवा अंजन दे तुझी सेवा. भक्तिशास्त्रातून श्री तुकोबाऱ्या बोलतात तुका म्हणे देवा चिंतन दे तुझी सेवा. आणि आणखी तुकोबाऱ्या बोलतात तुका म्हणे देवा
कर जोडीनं ते सेवा. विठ्ठल क्रियेच्या दृष्टीने, प्रेमाच्या दृष्टीने, ज्ञानाच्या दृष्टीने तुकोबाराय सेवेचा आपल्याला प्रकार सांगतात. कायिक सेवा आहे, वाचिक सेवा आहे, मानसिक सेवा आहे. कायिक सेवेमध्ये तरी त्या प्रिया देवताला या यात्रा देखील कराव्या, अष्टोपहार जैसे पाया होळी धापे देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौच मार्जम ब्रह्मचर्य महिंसाचं शारीरंत प्रवृत्ती. कायिक सेवा आहे. वाचिक सेवा म्हणजे सेवा त्या आवडी उच्चाराविना भेदा भेद काम निवारुनी, जी काही वाचिक सेवा आहे. आणि मानसिक सेवा चिंतन समयी सेवा आपलीच घे किंवा अवघ्या उपचारा एक मनाची दातारा घ्यावी घ्यावी माझी सेवा. सेवेचा प्रकार खूप आहे. जसे आपुला आल्या परी करतील सेवा तुकोबाराय म्हणतात. सेवेचा निश्चय एक नसतो. भक्ती अंतकरणामध्ये फक्त भक्तिभाव महत्वाचा आहे. सेवा करीत असताना एखादा मनुष्य चांगली क्रिया करत आहे, सुंदर क्रिया करत आहे, देवाची पूजा करतोय, केशवाय नमः गोविंदाय नमः म्हणतो, पण अंतकरणात जर भगवत प्रेम नसेल, गुरुवारी शेखर महाराज सांगत असतात जे काही म्हणते देवाची पूजा करत असताना तो कसा पूजा करतो. शांतीब्रह्म गुरुवारी बाबा सांगत असतात बाळूला पूजा करायला सांगितली देवाची, कारण वडील बाजारात गेले होते. आईने सांगितलं बाळू आज तुला पूजा करावं लागेल म्हटले. बाळूला माहित असतं पूजा झाल्याशिवाय आई काही आपल्याला जेवायला देणार नाही. भाऊ देवघरात जातो, देव पाहतो तर ते देवघरामध्ये 100 देवता असतात. 1 2 3 मोजतो, सगळे देवता पाहिजे. भाऊ म्हणाला आता या सर्व देवतांची पूजा करायचं जर म्हटलं कमीत कमी आपल्याला 1 तास तर लागणार आहे. मग काय करतो, एक बादली भरून पाणी आणतो. पाणी आणून जसं खोऱ्यानं माती ओढावी तसं सर्व देव त्या बादलीमध्ये बुचकळतो, सगळं कसं तरी धुतो, परत त्या पाटावर मांडतो. बाळू म्हणतो मोजताना स्नान घालताना 100 देव होते, आता मोजून बघू म्हटले 1 2 3 4 99 निघतात. तो म्हणतो 1 देव पाण्यात बुडून मेला. म्हणजे आता 1 देव पाण्यात बुडून मेला तर बाकीच्या 99 देवाला सुतक पडले. आता पूजा करायची काम नाही, आरती करायची काम नाही, आहे हा नैवेद्य. क्रियेमध्ये श्रेष्ठत्व, अंतकरणामध्ये प्रेम भाव जर नसेल तर मग तुकाराम महाराज म्हणतात विधी निषेध उर फोडी जाऊन आहे अनुभव गोडी. विधी निषेधाचं आचरण माणसं करतात, कर्मकांडाचं आचरण करतात, पण अनुभव जर त्यामध्ये होत नसेल तर ते सगळं दुःखालाच कारणीभूत होतं. एखादी जी भक्त असतो, शास्त्राचं ज्ञान नसतं, कशाचं ज्ञान नसतं, पण श्रद्ध अंतकरणानं जसं भक्तश्रेष्ठ कर्माबाई स्नान न करता कुठल्याही गोष्टीचं चिंतन जे काही सोहळेपणा पवित्रपणा न मिळवता प्रातः समय उठल्या उठल्या खिचडी आहे जगन्नाथ भगवंताला दाखवायचे आणि ते भगवान जगन्नाथ परमात्मा ती खिचडी स्वीकार करायचे. वास्तविक पाहता शास्त्रदृष्ट्या स्नान न करता देवाच्या दर्शनात जाणं, भगवंताला नैवेद्य समर्पित करणं हे अशुची आहे, अपवित्र आहे. पण त्या अंतकरणामध्ये शुद्ध भाव असल्यामुळं, भगवत प्रेम असल्यामुळे क्रिया जरी अशुची असली तरी ती परमात्म्याला समर्पित होते. विठ्ठल कर्म धर्म प्रेमे विन खटपटा करिता आला वाटा दीर्घ दोषाचं संत श्रेष्ठ नामदेव तीर्थावळी मध्ये म्हणतो. क्रिया कर्म धर्म प्रेमे विन खटपटा, सगळं प्रेमे विन खटपट आहे महाराज. किती जरी काय सोहळं वगैरे मिळवलं, अंतकरणामध्ये प्रेम भाव जो आहे प्रेमभाव अंतकरणामध्ये महत्वाचा आहे. मग त्या प्रेम भावाच्या द्वारे आपण परमात्म्याची कुठल्याही कशाही प्रकारची आपण सेवा करू शकतो. शुद्ध अंतकरणाने आपण त्या भगवंताची कशी सेवा करू शकतो, परमात्म्याचं गुणश्रवण करू शकतो. कोणा कोणा भक्ताला परमात्म्या रूपाची ओढ असते, रूपाची आसक्ती असते, परमात्म्याच्या रूपाची तो जे काही सतत दर्शन करत असतो. कोणते कोणते भक्त असे आहेत तर सतत परमात्म्याची पूजाच करू वाटते, सतत ते परमात्म्याची पूजा करतात. कोणी परमात्म्याचं सतत रूप पाहतात, कोणी परमात्म्याची सतत हरिकथा श्रवण करतात. अशा प्रकारे येणं प्रकारे आपल्याला परमात्म्याची जी काही सेवा आहे ती सेवा करता येते. तुकाराम महाराज सांगतात बरवी घेऊन या सेवा. आमच्याकडून चांगली सेवा करून घेतली तुकाराम म्हणतात. सेवा चांगली घडली पाहिजे, कारण सेवा धर्म परम गहनो योगिनाम आपली अगम्य हा असं म्हटलेलं. सेवा धर्म परम गहन आहे मला. एखादा जर साधक एखादा जर सेवा करू लागला, जास्त बोलू लागला, तर जो स्वामी असतो तो म्हणतो काय बडबड आहे म्हणतो, जर काहीच बोलला नाही तर जरा शिष्टच दिसतो असं म्हणतो स्वामी म्हणतो. म्हणजे कसंही तुम्ही वागा, जवळ चाललो स्वामीच्या जरा लांब होणार जवळून काय चालणार, आणि लांब चालला तुला काय सेवक सांगताना माईक मध्ये बोलू का म्हणतो. म्हणजे कसं जरी आपण वागलं तरी सेवकाच्या जीवनामध्ये हानीच आहे. हानीच आहे म्हणजे काय, तिथं अपवादच आहे. बोललं जातं, काही ना काही शब्द बोलले जातात, पण सेवा कशी करायची. ज्ञानोबा गोड वर्णन करतात स्वामीची या मनोभावा न चुकीचे हे परमसेवा येर ते पांडवा वाणिज्य करणे. आपलं जे आराध्य दैवत आहे त्या आराध्य दैवताला आवडेल ती सेवा करायची.
मनाला वाटेल ती सेवा करू नये म्हणते. आपण सेवा करत असतो, आपल्याला पटेल आवडेल ते आपण सेवा करतो. परमात्म्याला रुचेल तुका म्हणे देवा, तुकाराम महाराज सांगतात, तुम्हाला जे तुका म्हणे सेवा माने तैशी करू देवा, तुकाराम महाराज सांगतात. तुम्हाला जे सेवा मानवेल ती आम्ही सेवा तुमची करू, आपल्याला पटेल अशी आपली सेवा करू शकत नाही. मग भक्तीच्या भूमिकेतून जी काही नवविधा भक्ती आहे, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यमात्म निवेदनम, ह्या नवविधा भक्तीच्या द्वारे आपण परमात्म्याची आराधना करू शकतो. तुकोबाराय सांगतात, ऐकिली मात पुरविले मनोरथ, प्रेम वाढविले देवा, बरवी घेऊन या सेवा विठोबा. पुरविले मनोरथ, प्रेम वाढविले देवा, बरवी घेऊन या सेवा. सेवा आपली मर्यादित आहे, 2 तास काय पूर्ण, आता 2 तास होतच आलेले आहेत तसे नाही म्हणजे 2 तास होत आलेलेच आहे. थोडक्यात असणारी आपली सेवा आहे. तुकोबाराय भगवान परमात्म्याकडे भगवंतांनी जी कृपा करून अंतःकरणाच्या इच्छा पूर्ण केल्या त्याबद्दल पांडुरंग परमात्म्याकडे तुकोबाराय अत्यंत करुण भावाने आपल्या अंतःकरणातली भूमिका परमात्म्याजवळ प्रकट करतात. देवा, आम्ही जशी तुम्हाला प्रार्थना केली तशी तुम्ही आमची धनी होईपर्यंत इच्छा पूर्ण केली. अभंगाच्या केले विनवणी तैसे पुरविले धनी. जशी आम्ही तुम्हाला विनवणी केली, प्रार्थना केली तुकोबाराय, श्री पंढरीनाथ परमात्मा तुम्ही आमची धनीवरी असताची काही इच्छा आहे तृप्त केली, समाधान झालं, माझे केले समाधान. तुकोबाराय सांगतात, भगवत भक्त जे जे इच्छा करता, काम इच्छा तया तैसा वशिराने, यशोदेच्या स्थली पान पान करी, भक्त जैसेने जेत पाहे तेच होत आहे.
तो मी तुझे झालो आहे खेळणे आजी होय भक्ती केला तैसा पूर्वी मिळावी ती इच्छा. भगवत भक्ताच्या अंतःकरणामध्ये ज्या ज्या इच्छा निर्माण होतात त्या सर्व इच्छा भगवान परमात्मा पांडुरंग परमात्मा पूर्ण करतात महाराज. काय वैभव आहे भगवंत भक्ताचं. प्रातस्मरणीय सद्गुरु जोग महाराज 1917 साली वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली महाराज. आणि तदनंतर प्रातस्मरणीय सद्गुरु जोग महाराज 1919 साली ज्ञानोबांच्या चरणी आपला देह समर्पित केला. 2 वर्ष फक्त संस्था स्थापन झाल्यानंतर महाराज होते, पण आज 100 वर्ष होऊन गेला. आपण पाहतोय इवलेसे रोप त्याचा वेधून गेला गगनावरी केली विनवणी तैसी पुरविली धनी तृप्त होईपर्यंत महाराज. आहे की नाही. नाहीतर आपण व्यवहारामध्ये पाहतो एखादा संस्थापक संस्था स्थापन करतो, तो संस्थापक मेला की संस्थाही मारून जातो. संस्थेला कोणीही विचारत नाही, कुठं पत्ता लागत नाही. कितीतरी आपण व्यवहारामध्ये पाहतो. महाराज फक्त 2 वर्ष होते, पण तरी सुद्धा आज काय कीर्ती आहे महाराज. गाजे तुका म्हणे गाजे वैकुंठी उभारीला ध्वज तेही लोकांवरी ऐशी चराचरी कीर्ती जाची. आणखी एक जाताना वाक्य बोलून जातो, जोपर्यंत आनंदी क्षेत्रामध्ये ज्ञानोबांचे समाधी आहे तोपर्यंत जोग महाराज संस्था आहे. सिद्ध आहे तैसी पुरविली धनी तुकोबरे सांगतात केली विनवणी तैसी पुरविली ध्वनी. या महापुरुषांची पुण्यच एवढी आहे महाराज. या पुण्यावर थोर महापुरुष जन्माला येतात, अवताराला येतात. आणि जी काही परंपरा असणारी जी काही आपल्या संस्थेचे महापुरुष प्रातस्मरणीय सद्गुरु श्री जोग महाराज, प्रातस्मरणीय सद्गुरु श्री मामासाहेब, प्रातस्मरणीय श्री लक्ष्मण बाबा आदी सर्व संत मांगे आहे. आतापर्यंत प्रातस्मरणीय वैकुंठवासी श्री मोठे बाबा आणि आता प्रातस्मरणीय गुरुवर्य शांतीब्रह्म पुरेकर बाबा आदी सर्व जे काही संत मंडळी ज्यांचं जीवन आहे, जे काही ज्याला चित्तीर्थ म्हटलं जातं, अशा प्रकारे ज्ञानतीर्थ म्हटलं जातं. धुतल्या तांदळाप्रमाणे ज्यांचं जीवन आहे, आयुष्य आत्मज्ञानी चोखडी संत जे माझी रोपडी असे आत्मज्ञान संपन्न ते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे सुखाचे भूम माणूसपणाचे भाम लौकिक पाहून इतर कुठेही तुम्ही कुठेही जा, कुठल्या तरी उपाधीचा मळ आपल्याला अनुभवाला येईल. संशयमय जर आपण पाहिलं महाराज, एक समाधान चित्ताला प्राप्त होतं. निष्कलंक जीवन जगणारे हे थोर गुरुवारी सांगत असत. हिमालयाच्या तुळीचे असणारे सर्व महापुरुष आहेत. त्यांच्या पुढे आपण काय बोलणार, वर्णन करणार. त्यांचा थोरपणा आपण नाही जाणू शकत. तीर्थराव जयाचे नाव तीर्थराव दर्शने प्रशस्ती ठाव जयाचे निसंगे ब्रह्म भाव भ्रांतासही विपाय जरी आठवला चित्ता तरी दे आपली योग्यता स्वतः ते प्रशंसिता लाभाती वगैरे सांगतात. असे जे तीर्थ स्वरूप असणारे तीर्थाचे तीर्थ झाला तोची एक मोक्ष तिने दर्शने असे संत मंडळी भगवत भक्त मंडळी जी त्यांनी इच्छा केली. सद्गुरु श्री जोग महाराज ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे. बघा ज्ञानदेवे घेतले दान हृदय धरोनिया ध्यान समाधी वैसला निर्माण कथा कीर्तन करीतू तैसी पुरविली धनी. अजून ज्ञानोबरांचं जप चालू, तुकोबरांचं अजून भजन चालू, ज्ञानोबरांचं जे काही जप आहे अजून चालू आहे. केली विनवणी प्रेम वाढविले देवा बरे घेऊन या सेवा. श्री तुकोबऱ्या शेवटच्या चरणामध्ये परिहार देताना बोलता भगवान काय तुमची कृपा आहे म्हटले. मग असं हे प्रेम सुख भोगत असताना आमची काया आम्ही ओवाळून टाकू अभंगाच्या 4थ्या चरणात.
रसा कुरवंडी वरोनिया. रसा वरोनिया काया कुरवंडी. कोणता रस आहे? हा प्रेम रस आहे, हा भक्ती रस आहे. त्या भक्ती रसावर आमची जी काही काया आहे कुरवंडी नाम आम्ही काय करू ओवाळून टाकू. त्याचं कारण की प्रेम सुख असं आहे, आवडीनं पुरे सेवितान सरे पर्येली धुरे सवे गाठी. आवडी तृप्त होत नाही, सेवितान सरे किती जरी सेवन केलं तरी ते संपत नाही, इच्छा तृप्त होत नाही. परमात्म्याच्या दर्शनामध्ये काय आनंद आहे. न पुरे हा जन्म हे सुख साठीचा पुढती हे आता ह्याची मागू. किती जरी भगवत भक्तीचं सेवन केलं, भगवत चिंतनाचं सेवन केलं तरी तृप्ती होते का महाराज? कधीही तृप्ती होत नाही. मग तू बरं आहे पोट सेवितानं धाये भूक भुकेलीच राहे आहे वास मुक्तीची नवीन नवीन जवळ बऱ्या सांगता घे ना मी जन्म माझ्यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. तुझं बऱ्या प्रतिज्ञा करता ते भगवत भक्तीचं जे काही सुख भोगण्यासाठी हेच व्हावे माझ्या जन्मोजन्मी दादास पंढरीचा वार. पंढरीचा वारकरी वारी चुकून येते भगवत भक्तीचं सुख भोगण्यासाठी परत घेईन जन्मांतरे याची करावया खरे सुखे घेऊ जन्मांतरे चुकू बऱ्या एक बरे इह लोकी पंढरीचे वारकरी बोलतात चोरी जोडी करणे. भगवत भक्तीचे जे काही सुख आहे ते सुख कधी तृप्त होत नाही. आपण पाहतोच सकाळी हरिपाठ म्हणलं की संध्याकाळी हरिपाठ चालूच आहे, संध्याकाळचं हरिपाठ झालं की सकाळी हरिपाठ चालूच आहे, सकाळी एकदा ज्ञानोबाचं दर्शन केलं की संध्याकाळच्या आरतीला हजरच आहे. म्हणजे जे भगवत भक्तीचं सुख आहे. ज्ञानेश्वरीची शेवटची ओवी झाली पुढती या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्व सुखी सर्व भूती संपूर्ण होईजे अशी ओवी म्हणते की ओम नमो जे अध्याय चालूच आहे. तुकोबाऱ्यांचं गादी सुद्धा तसंच चालू आहे. 4 वर्ष झालं तरी भक्ती संपत नाही. डोंगरावर ज्ञानेश्वरी पाठ करावं लागते. गुरुवारी बाबा नेहमी सांगायचे 4 वर्ष झाले कोणताही विद्यार्थी असो काय कर ज्ञानेश्वरी घे, गाथा घे आणि डोंगरावर काय कर पाठ कर. साधना कधी संपत नाही. बाबांना ज्ञानेश्वरी पाठ करणे मुलं आवडायची. चातुर्मासामध्ये जरी एखादा जरी विद्यार्थी 100 विद्यार्थ्यांमध्ये एखादा जरी मुलांनी ज्ञानेश्वरी पाठ केली तर बाबा म्हणायचे आमच्या चातुर्मासाचं साफल्य झालं. सांगण्याचं तात्पर्य जे आहे ही भक्ती जी आहे भक्ती कधी संपत नाही. आणि मग एक नामदोऱ्याचा गोड अभंग आहे तो आवाज सांगतो आणि माझी सेवा संपवतो. नामदोऱ्या पांडुरंग परमात्म्याकडे प्रार्थना करताना म्हणतात देवा असं करा मनुष्य करशी तरी भक्तीचे मिसे तुझे द्वारे वसे ऐसे करी. स्वान करशी तरी उच्चिष्टाचे मिसे तुझे द्वारे वसे ऐसे करी. चारा करशी तरी पक्षयाचे मिसे तुझे द्वारे वसे ऐसे करी. शिळा करशी तरी रंग शिळेची मिसे पाषाण करशी तरी रंग शिळेची मिसे तुझे द्वारे वसे ऐसे करी. झाड करशी तरी तुळशीची मिसे तुझे द्वारे वसे ऐसे करी. तुका म्हणे विठो नामा म्हणे विठो कीर्तनाचे मिसे तुझे द्वारे वसे ऐसे करी. नामदोऱ्या पांडुरंग परमात्म्याची मी प्रार्थना करतात देवा आम्हाला कुठलाही जन्म द्या, आम्ही अमुक जन्म प्राप्त हो अशी आम्ही तुमच्याकडे कधीही आठ घालत नाही. मला येईल तो जन्म दे पण जन्म हो का भरते येते पण ये करा आमच्याकडून भगवत भक्तीची आराधना उपासना अखंड घडू द्या. कुठलाही आम्हाला श्वान करा पण तुमच्या दारातला कुत्रा करा.
झाड करा, तर तुळशीच्या रूपानं तुमच्या झाडात आम्हाला तुळशीचं रूप आम्हाला प्राप्त व्हावं. आम्हाला पाषाणाचा जन्म द्या, पण पांडुरंगाच्या रावळामध्ये जी असणारी रंगशिळा आहे, त्या रंगशिळेच्या निमित्तानं आम्हाला तुमच्या जवळ जन्म द्या. प्रसादाच्या रूपानं आम्हाला, पक्षाच्या रूपानं तुमच्या चरणी आम्हाला जन्म द्या. नामदेव आपल्या अंतःकरणातली उत्कट भावना प्रकट करतात. तुका म्हणे काया रसा करोंडी वरून या, प्रेम वाढविले देवा बरवी घेऊन या सेवा. ज्ञानेश्वर तुका म्हणे काया Thank you.
हेतुवावे माझ्या पंढरीचा संत संग सर्व कामी संत मागे आपल्याला आयुष्य व्हावे ते सर्व गुरुबंधूंना विनंती आहे, यानंतर आपण सर्वांनी भोजन प्रसादाकरता याच ठिकाणी बसायचं आहे, परंतु सर्वांनी जागेची